तर दुसरीकडे जालन्यात पाहिलं तर बोगस मतदानाचा डाव जो आहे तो उधळण्यात आलाय। तर वर्ध्यामध्ये उमेदवाराच्याच गाडीतून 3.5 लाखांची रद्द केलेल्या नोटांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। उस्मानाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले होते, तर औरंगाबाद क्राईम ब्रांचनं रईस झेरॉक्स सेंटरवर छापा टाकून जालन्यात देण्यात येणाऱ्या 150 बोगस मतदान कार्डांची जप्ती केली आहे। तर केंद्र आणि राज्याप्रमाणे मुंबईत देखील शिवसेना भाजप युतीची घोषणा शेवटच्या क्षणी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। सध्या रस्त्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील स्थानिक नेते एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करताना दिसून येत आहेत। त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार का, याकडे विरोधकांसह सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी युतीची घोषणा झाली, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही शेवटच्या क्षणी युतीची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते।